नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश म्हात्रे, मुंबई कला केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे खारेगावमध्ये ओम साई गोविंद पथकाचा दहीहंडी सराव शुभारंभ आहे। तर त्यांच्या विनंतीला मान देऊन काल आपण गेलेलो सावरकर नगरचा राजा, तिथे गोविंद पथकाने त्यांचं स्वप्न होतं 8 थरांचं, ते गेल्या वर्षी पूर्ण झालं आणि यावर्षी त्यांचं 9 थरांचं आहे। तसंच ओम साई गोविंद पथकांचं पण सेमच आहे। गेल्या वर्षी त्यांचे सक्सेसफुली 8 थर लागलेले, त्यांचं पण स्वप्न 9 थरांचं आहे। तर चला आपण जाऊन भेटतो डायरेक्ट तिथेच पथकाजवळ। त्यांची कसं काय आयोजन आहे, त्यांचं हे वर्ष मंडळाचं 15वं वर्ष आहे। तर जाऊन भेटतो डायरेक्ट तिथे। आपण आलेलो आहे पाखाडीमध्ये, समोर त्यांचा मंडप आहे। ओम साई गोविंद पथकाचं त्यांचं 15वं वर्ष आहे। तर चला, ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं ना, त्यांना जाऊन भेटतो। हा समोर त्यांचा मंडप आहे ओम साई गोविंद पथकाचं, त्यांचं 15वं वर्ष आहे। तर चला जाऊन भेटतो डायरेक्ट तिथे। अर्पयामि हरिप्रियामः तुलसीवज्राय पूजाते तुलसीवज्राणि लावणी पुष्पमालां समर्पयामि पूजाते पुष्पमालां समर्पयामि। मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय 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 ब्रह्मोदवीतांबर हरवर वंदना सर्व सुंदर वक्र सुंदरी मेना राजा माता वक्रारी सुधा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे खारेगावमध्ये पाखाडीमध्ये ओम साई गोविंद पथकांचं त्यांचं हे 15वं वर्ष आहे ना। तर तुमच्या पथकाची स्थापना वगैरे कधी झाली? आपल्या गोविंद पथकाची स्थापना झाली 2012ला। आता हा आमचा 15वं वर्ष आहे। तर हा दरवर्षीप्रमाणे आमचा उत्साह, हा दहीहंडी उत्सव खूप मोठ्याने आम्ही साजरा करतो। यावर्षी त्यापेक्षा दुप्पट आम्ही साजरा करतो, आमचा 15वं वर्ष असल्यामुळे। आणि हा मराठी माणसाचा सण असल्यामुळे हा आम्ही म्हणजे सण आला का आम्ही 2 महिन्यापासून तयारी लागतो, 2, 3, 4। आता जसा जून लागतो तसा आम्ही तयारी लागतो। या हंडी सप्टेंबरमध्ये आले, सो आता थोडं आम्हाला लेट झालं। तर आमची प्रॅक्टिस जूनमध्येच चालू होते। आणि म्हणजे गेल्या वर्षी तुमचे सक्सेसफुली 8 थर लागून उतरलेले, मला समजलं असं। तर यावेळी तुमचा काय असेल प्रयत्न, तुमच्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी तुमचा थरांचा किती थरांचा प्रयत्न असेल त्यावेळी? आम्ही 8 थर गेल्या वर्षी लावले, 2024 तर आम्ही 8 थर लावलेले, पण ते प्रॅक्टिसला लागून मतलब नव्हते, आमच्या हंडीची लागत नव्हते। आणि मागच्या वर्षी आम्ही ते म्हणजे बघा मागच्या वर्षी आमच्या पोराचं थोडं इंजर्ड झाल्यामुळे सगळी पोरं घाबरलेली,
तर मागच्या वर्षी आमचे थर लागत नव्हते. म्हणजे प्रॅक्टिसला आम्हाला वाटलं की येतील नाही येतील, सगळे पथकं अर्धी पोरं गायब झालेली, येत नव्हते प्रॅक्टिसला. तर नव्याने परत अर्धी पोरं नव्याने रेडी झाले आणि परत आम्ही 8 लावून उतरवले, पण पाहिजे अशी उतरले नाही जे आम्हाला पाहिजे होतं. तर यावर्षी आमचं स्वप्न आहे तर आम्ही नीट उतरवणार. अजून काय पुढचं प्लॅनिंग केलेलं नाही, बघूया पुढचं काय असेल ते. आणि आमचे मंडळाचे कोच आणि कॅप्टन उभे आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. तर दादा तू प्रशिक्षक आहे टीमचा, तर टीमच्या मेंबरचा गोळा करण्यापासून प्रॅक्टिस चालू करण्यापासून तुझ्या किती महिन्या आधीपासून तुझी तयारी असते का आपल्याला यावर्षी या पथकाचं असं करायचं आहे, आपल्या गावासाठी काही करू शकतो ज्याने आपल्या गावाचं नाव रोशन होऊ शकतं? करायचं तर खूप काही आहे, पण आता सध्या काही बोलत नाही. जे होईल ते डायरेक्ट हंडीच्या दिवशी सगळ्यांना दिसेल. हो, आणि आत्ता एक दिवसापूर्वी प्रो गोविंदाची जी डेट डिक्लेअर झाली, तुम्ही प्रो गोविंदाचा काय विचार केला आहे का? आम्ही प्रोग्रामसाठी विचार केला, पण आम्हाला अजून थोडी मेहनत करायची आहे. आम्हाला फक्त जायचं नाही आहे, तर आम्हाला तिथे काहीतरी करून दाखवायचं. कारण प्रो गोविंदाला जायचं तर म्हटलं त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. एवढ्या टायमामध्ये तुमचा गोविंदा उतरलाच पाहिजे, चिडीचूप एखादा पण आवाज झाला नाही, कारण तिथे याच्यावर मॅटवर सगळं पॉईंट्सवर गेम असतो. कारण 0.01 सेकंदाने तुम्ही डिस्क्वालिफाय होतात. तर यावेळी म्हणजे तुम्हाला अजून एक लास्ट क्वेश्चन विचारतो, पारंपरिक गोविंदा का प्रो गोविंदा? पारंपरिक. कारण असा एक वेळ आली होती 2020 साली का गोविंदा हा बंद व्हायच्या याच्यावर आलेला, तर त्यावेळी तुमचं हे कसं मनाला लागलं असेल काय, अरे आपला मराठी सण हा बंद होतो, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तुमचं काय, तुम्ही तुमच्या पथकाने काय केलं होतं गेलं त्या टायमाला? आम्ही कोविडमध्ये कोणीच म्हणजे कळवा, खारेगाव, इव्हन ठाण्यामध्ये पण कोणीच सण केला नव्हता. तुम्हाला पाहिजे असेल तर त्या क्लिप आमच्याकडे आहेत. आमच्याकडे पोलीस आलेले बंद करण्यासाठी खास. एवढा मोठा सण आम्ही साजरा केलेला कोविडमध्ये, जेव्हा पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन होता, त्या ह्याच्यात पण तुम्ही बोलतो त्याप्रमाणे पूर्ण खारेगावमध्ये एकच जल्लोष होता दहीहंडीचा. तो सण म्हणजे तुम्ही जोरात साजरा केला होता. चालेल, थँक्यू. तुमच्या बेस्ट ऑफ लक. तुमच्यासाठी असे तुमचे सक्सेसफुली 8 थर लावा आणि बालगोपाळांची काळजी घेऊन थर सुरक्षितपणे उतरवा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया! मूर्ती मोरया! बोला बजरंग बली की जय! गणपती बाप्पा मोरया! हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की! हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की! देवी माते की जय! करीमरी माते की जय! जागे वाले की जय! सदानंदाचा जय कोट जय कोट जय मल्हार! सराव शुभारंभाला सुरुवात होते. ओमसाई गोविंदा पथकाचा 2026 हा पहिला प्रयत्न आहे आणि या पहिल्याच प्रयत्नामध्ये बघू किती थरांची सलामी देतात येते. त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी गावातली वरिष्ठ मंडळी पण आलेली आहेत. ऑलमोस्ट अख्खा खारेगाव आलेला आहे. पहिली ट्राय मारलेली आहे त्यांनी. 3 एक्के घेऊन असे 4 थर लावलेले आहेत सुंदर. आणि हळूहळू खाली उतरतात आहेत. तर बघू आता ट्राय किती सरांची मारणार आहेत ते. तर आता दुसरी ट्राय मारतात आहेत. बघू किती सरांची मारतात आहेत आता ते. पहिली ट्राय मारली त्यांनी
3 एक्के मारले. आता सेकंड ट्राय बघू किती थरांची असते त्यांची. हळूहळू वरच्या वर सरावाची प्रॅक्टिस नसते ना, तर मग पहिल्या दिवस अटेम्पमध्ये डायरेक्ट कोण सर नाही लावू शकत. मग हळूहळू एक एक स्टेप चढतात वरती ते. आता मग अशी 4 लावलेले, आता सुंदर असे 5 सर लावलेले आहेत बघा. तर 5वा गोविंद उभा राहते बिनधास्तपणे. अप्रतिम असे 5 थरांची सलामी दिलेली आहे. तर हळूहळू सर खाली उतरतात ते. पूर्णपणे मंडळाची शिस्त एवढी चांगली आहे का एकाचा पण आवाज नाही येते. फक्त प्रशिक्षक शिवाय कोणाचाही आवाज नाही. चिडीत चूप आहेत, तर चिडीत चूप राहिल्यानेच सर लागतात. ते 3री ट्राय बघू किती थरांची मारणार आहेत ते. शांतपणे एकटक शांतता बघू. 4 एक्क्याची ट्राय चालणार वाटते त्यांची, बघू शकता. एक उभा राहिला, आता दुसरा पण उभा राहिलाय सुंदर असा, आणि आता 3रा पण उभा राहिलाय. 3 एक्के झाले आणि आज 4था. 4 एक्क्याची सुंदर ट्राय मारलेली आहे त्याने. एकटक शांतता. ही 4थी ट्राय चाललेली बघू. 4थी ट्राय किती थरांची असेल त्यांची. शिडीत चूप शांतता, त्यालाच बोलतात गोविंदा. शिडीत चूप शांतता बघू किती थरांचा हा प्रयत्न असेल त्यांचा. 4था. आवाज नको, एकाचा पण बाहेरून पण आवाज नको. झालं दिलं काय ऐकायचं नाही मला. आता किती 1 2 3 4 आणि 5 सरांची सलामी दिली काय वेगळ्या पॅटर्नमध्ये बघू. किती तऱ्हांचा हा प्रयत्न असेल त्यांना. 1 3 एक्के घेणारे वाटतात. 1 2 3 4. 4था उभा राहिला. 5वा उभा राहिलेला आहे. 7 8 9 10 11 12 13 14. सुंदर असे 6 थर लावले 3 एक्क्याने.